2014चं ते वर्ष होतं जेव्हा भाजपनं लोकसभेत इतिहास घडवला होता. 67 वर्षांनंतर पहिल्यांदा एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि भाजपनं लोकसभेत थेट 282 जागा जिंकल्या. 2009 मध्ये जो भाजप विरोधी बाकावर बसला होता तोच भाजप आता 2014ला थेट लोकसभेत सत्तेत आला. वरून सहयोगी पक्षांची साथ मिळाली आणि एनडीए अजून मजबूत झाला आणि काँग्रेसला विरोधात बसावं लागलं. पण एक गोष्ट मात्र कायम होती, लोकसभेत ताकद असली तरी राज्यसभेत भाजपला बहुमत नव्हतं. 2014 पासून बहुमतासाठी आपल्या खासदारांची संख्या वाढवण्यासाठी भाजपचा संघर्ष सुरू होता आणि कुठेतरी तो संघर्ष आता कामी येताना दिसतोय. कारण 2026च्या राज्यसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून 7 खासदार राज्यसभेत गेले आणि यामुळे भाजपची ताकद वाढली. विश्लेषकांच्या मते 2030 पर्यंत राज्यसभेत देखील भाजपचे सर्वाधिक सदस्य असतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. मग हा अंदाज नेमका कसा वर्तवला जातोय? राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष कसा बनतोय? काय आहेत त्यामागची राजकीय गणित? चला चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. लोकसभा आणि राज्यसभा या भारताच्या संसदेच्या 2 महत्त्वाच्या सभागृहात या दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतात. कारण देशात कोणताही कायदा बिल बनवायचं असेल तर तो फक्त एका सभागृहातून पास झाला तर चालत नाही. एखादं बिल लोकसभेत मंजूर झालं तर ते राज्यसभेतही बहुमतानं पास व्हायला लागतं आणि तिथं जर ते अडलं, बदललं किंवा नाकारलं गेलं तर तो कायदा पुढे जाऊ शकत नाही. म्हणजेच कायदे करण्याच्या प्रक्रियेत दोन्ही सभागृह एकमेकांवर अवलंबून असतात आणि यामध्ये बहुमत खूप महत्त्वाचं ठरतं. कारण ज्या पक्षाकडे दोन्ही सभागृहात संख्याबळ आहे तो पक्ष आपले कायदे सहज पास करू शकतो. पण जर एका सभागृहात बहुमत आणि दुसऱ्यात कमी संख्या असेल तर विरोधक त्या बिलाला अडवू शकतात, बदल सुचवू शकतात किंवा पूर्णपणे ते बिल रोखू शकतात. त्यामुळेच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी ताकद असणं कोणत्याही सरकारसाठी गरजेचं असतं. पण हेच करताना भारतीय जनता पक्षाला मोठी अडचण होती. लोकसभेत जरी भाजपनं भरघोस यश मिळवलं आणि मोठ्या संख्येने खासदार निवडून आणले तरी राज्यसभेत मात्र चित्र वेगळं होतं. कारण राज्यसभेचे खासदार हे थेट जनतेतून निवडले जात नाहीत तर ते संबंधित राज्यातील आमदारांवर अवलंबून असतं. राज्यसभा निवडणुकीत आमदार मतदान करतात, त्यामुळे ज्या पक्षाकडे जास्त आमदार त्यांचे राज्यसभेत जास्त खासदार इतकं सरळ गणित असतं. 2014 मध्ये राज्यसभेत काँग्रेसचं वर्चस्व होतं. त्यावेळी भाजपचे सुमारे 40-45 खासदार असतील आणि काँग्रेसचे 60 ते 70 खासदार होते. राज्यसभेच्या एकूण 245 जागांपैकी बहुमतासाठी 123 जागांची गरज असते आणि त्यावेळी भाजप त्या आकड्यांपासून खूप दूर होता. मात्र हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. 2015, 16, 17 प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या राज्याच्या विधानसभा निवडणुका होऊ लागल्या आणि भाजपचे आमदार वाढू लागले, खासदार निवृत्त होत गेले आणि जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे आमदार वाढले की राज्यसभेतील खासदारही वाढतात. त्यामुळे 2016, 17 या पुढच्या वर्षापासून भाजपची ताकद हळूहळू राज्यसभेत वाढू लागली. 2022च्या राज्यसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मिळून पहिल्यांदा 100चा टप्पा पार केला. एप्रिल 2022 मध्ये राज्यसभेत कोणत्याही पक्षानं 100चा आकडा पार करण्याची पहिलीच वेळ होती. त्यानंतर पुढची काही वर्ष भाजपने ही ताकद आणखी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आता नुकताच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकापूर्वीचं संख्याबळ पाहिलं तर राज्यसभेत भाजपचे 98 खासदार होते तर काँग्रेसचे फक्त 27 खासदार उरले होते आणि काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर होता. महाराष्ट्रातून एखादा खासदार काँग्रेसकडून निवडून जावा यासाठी काँग्रेस प्रयत्न करत होता, कारण विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी ते महत्त्वाचं होतं. पण आमदारांची संख्या कमी झाल्यामुळे, वाटाघाटी झाल्यामुळे ते शक्य झालं नाही आणि आता या राज्यसभा निवडणुकांनंतर परिस्थिती अशी झाली आहे की काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागू शकतं असं वाटू लागलंय. आणि दुसरीकडे भाजप राज्यसभेत ही आपली पकड मजबूत करत बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. आता बघा, देशातील 10 राज्यांमधील राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुका झाल्या. यात महाराष्ट्रातून महायुतीचे 6 तर महाविकास आघाडीचा 1 म्हणजे शरद पवार निवडून गेले. या निवडणुकीत 26 जागा बिनविरोध झाल्या तर 11 जागांसाठी मतदान झालं. एकूण 37 जागांपैकी 22 जागा एनडीएला म्हणजे भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षाला तर 15 जागा विरोधकांच्या वाट्याला गेल्या. या निवडणुकांनंतर राज्यसभेत भाजपचं संख्याबळ 106 वर पोहोचले. परत पुन्हा एकदा सांगते, राज्यसभेची एकूण ताकद 245 असून बहुमतासाठी 123 जागा लागतात. म्हणजेच भाजप अजूनही बहुमतापासून फक्त 17 जागांनी दूर आहे.
पण त्या दिशेने वेगानं वाटचाल भाजप करताना दिसतोय. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर ज्या 7 जागांसाठी निवडणूक झाली होती, या 7 पैकी 4 जागा महाविकास आघाडीच्या तर 3 जागा भाजपच्या होत्या. पण प्रत्यक्षात 6 जागा महायुतीने जिंकल्या आणि त्यापैकी 4 जागा भाजपच्या पारड्यात पडल्या. याचं मोठं कारण म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपनं 100 पार करत आमदार निवडून आणले आणि त्यामुळे राज्यसभेच्या गणितात त्यांना फायदा झाला. आता पुढे जाऊन विचार करायचं झालं तर यावर्षी आणखी महत्त्वाच्या राज्यांच्या राज्यसभा निवडणुका होणार आहेत, जसं आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. यापैकी गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपची मजबूत सत्ता आणि आमदारांचं संख्याबळ पाहता तिथून भाजपच्या खासदारांची संख्या वाढण्याची शक्यता. विश्लेषकांच्या मते वर्षाअखेरीस भाजपच्या राज्यसभेतील आकडा 112 पर्यंत जाऊ शकतो. पुढच्या काही वर्षात ही चित्र भाजपच्या बाजूने जाताना दिसते. 2026 मध्ये केरळमधील देखील काही जागा रिक्त होणार आहेत, जिथं सध्या भाजपची फारशी ताकद नाहीये. मात्र तिथंही सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रयत्न करताना दिसतोय. 2028 मध्ये पुन्हा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यसभेच्या जागा रिक्त होणार आहेत आणि या दोन्ही राज्यात भाजप सत्तेत असल्यामुळे त्या जागाही महायुतीकडे जाण्याची शक्यता. म्हणजेच सगळं गणित पाहिलं तर 2030 पर्यंत भाजप राज्यसभेतही बहुमताच्या जवळ पोहोचू शकतो किंवा बहुमत मिळवू शकतो. आणि एकदा का लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे ताकद आली तर कोणतंही बिल पास करणं भाजप सरकारसाठी सोपं जाणार आहे, हे मात्र नक्की. या विश्लेषकांच्या अंदाजावर या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.